जी इंडस्ट्रीमधले नावाजलेली लोकं आहेत, ते फील करून देत होते, की मी एक आउटसाइडर आहे. 24 तासातलं प्रत्येक गोष्ट दिसत नाही आपल्याला. पण ती एक फीलिंग होती, की हे लोकं इन्फिरियर फील करवतात किंवा दाबण्याचा प्रयत्न करतात. रिव्हेंजमध्ये आरबीने मेल कार्ड खेळलाय. जर तुम्ही आता क्लिप्स पण बघितल्या आणि ही पण अजून एक इनसाइड गोष्ट सांगते, जे तुम्हा लोकांना माहीत नाही. मला वाटलं होतं ते माहिती असेल, पण ते एपिसोडमध्ये नाहीये. त्या लोकांचं एक झालं होतं, की आपल्याला दिसायचंय रुचिताशी येऊन भांडा. लोक माझ्याकडे येऊन ट्रिगर करायचे, पोक करायचे, इन्स्टिगेट करायचे, तोंडून काहीतरी निघायचं. मग तो मुद्दा घेऊन तो चगळत बसणार. मग भाऊच्या धक्क्यावरती त्यांना सिंपती, मी विलनाइज. तेच होणार होतं. राखीने असे शब्द बोलले जे तुम्ही एपिसोडमध्ये नाही बघितले, एडिट केले. खूप घाणेरड्या लेवलवरचे, जे मला इथे रिपीट पण नाही करायचे. खूप घाणेरड्या लेवलवरचे. जेव्हा मला बोललं जायचं, मला बोललंच दिलं नाही जायचं. जेव्हा बाकीचे बोलायचे, बाकीच्यांची सगळ्यांची बाजू ऐकली जायची, माझी कधीच नाही ऐकली जायची. मी बोलायला जायचे, मला थांबवलं जायचं. कारण की त्यांना माहिती होतं, मी बोलले तर मी विथ प्रूफ्स बोलेन. विशाल सोबतचं माझं रोमॅन्टिक रिलेशनशिप पण तसंच बिंबवलं गेलं आणि ते राखी सावंतमुळे झालं. त्याच्या आधी टिप्पणी नव्हती या गोष्टीवरती. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. बिग बॉस मराठी 6चा खेळ खूपच रंगत असताना धक्कादायक एविक्शन होतं आणि रुचिता बाहेर आली आहे. स्वतः ती माझ्यासोबत आहे. खरं तर कशी आहेस? अजून सदम्यातच आहे. खरंच म्हणजे हे एविक्शन झालं आणि अनेक जण असं म्हणत होते की आता बिग बॉस बंद करणार आहेत आणि खूप जणांना धक्का बसलाय. अनेक जण असं म्हणतात की अरे तुला वोट जास्त होते तरीही घराबाहेर आलीस. सो यावर पहिले तुझं मत काय? मला कुठे ना कुठे ते बरोबरच वाटतं, कारण की ज्या प्रकारे गेमचा फ्लो चालला होता, तर आत बसून तर मला कळत नव्हतं की मला लोकांचा सपोर्ट मिळतोय का काय. पण बाहेर आल्यानंतर इतकं प्रेम बघून लोक ढसाढसा रडतायत अक्षरशः. लोकांना शॉक बसलाय. लोक म्हणतात की टॉप 2 मध्ये वोटिंग ट्रेंड्सवरती ट्रेंड करत होते. सो मला ते मलाच अजून डायजेस्ट नाही होते की मी बाहेर कशी आली आहे. मग ठीक आहे, आता काय करणार. अगदीच, पण डीपी दादानेही यावर भाष्य केलंय. सो तुझं काय मत आहे? तुला असं वाटतंय की घराबाहेर पडणं हे तुझ्यासोबत अनफेअर झालं? अनफेअर का फेअर ह्याचं उत्तर मी देऊ नाही शकत, कारण ऑफकोर्स मला वोट्स दिसत नाहीयेत. पण जो काय प्रेक्षकांचं म्हणणं आहे, मत आहे, डिसिजन आहे, तो मला मान्य आहे. मान्य करते, डायजेस्ट करते. पण हो, मी हे तर ॲक्सेप्ट करणार की मी डिझर्व्ह करत होते अजून पुढे जायला. किती टॉपपर्यंत ते नाही मला माहिती, पण मी पुढे जायला डिझर्व्ह नक्कीच करत होते. अगदीच, आणि या सगळ्याला धरून जेव्हा तुझा सुरुवातीचा खेळ पाहायला गेला तेव्हा तू घरात खूप आरडाओरडा करत होती. मला असं वाटतं काही आठवडे फक्त रुचिता आम्हाला या घरात भांडतानाच दिसली आहे. सो या भांडणात कुठेतरी तुझा आवाज पाहता प्रेक्षक तुझ्या प्रोमोवर कमेंट करायचे की आत्ता मला आवाज नकोय, हा म्यूट करावासा वाटतो जेव्हा ही भांडते तेव्हा. सो एवढा आवाज करून भांडणं हाच तुझा सुरुवातीचा खेळ होता का, की तेव्हा ते गरजेचंच वाटत होतं? टू बी ऑनेस्ट, माझा हा गेम कधीच नव्हता. मी अशीच आहे, इतकीच लाऊड. आणि तिथे गेल्यानंतर एक इन्फिरियर फीलिंग माझ्यामध्ये जनरेट होत होती, कारण की लोकं फील करून देत होती. जी इंडस्ट्रीमधले नावाजलेली लोकं आहेत, ते फील करून देत होते, की मी एक आउटसाइडर आहे. किंवा प्रत्येक गोष्टी, छोट्या-छोट्या गोष्टीतनं आपल्याला फील होतं. तर 24 तासातलं प्रत्येक गोष्ट दिसत नाही आपल्याला. पण ती एक फीलिंग होती, की हे लोकं इन्फिरियर फील करवतात किंवा दाबण्याचा प्रयत्न करतायत. कारण की मी काही जरी बोलले, तरी अख्खं घर माझ्यावरती यायचं. त्या लोकांचं एक झालं होतं, की आपल्याला दिसायचंय रुचिताशी येऊन भांडा. मग त्याच्यामध्ये असं व्हायचं, की रुचिताच्या तोंडून काहीतरी निघणार, मग त्याचा मुद्दा उठणार, मग आपल्याला सिंपती भेटणार. सो सगळ्यांचा गेम सेम होता. सगळ्यांची गेम एकच होतं, की रुचिताकडे या, आणि मग त्याच्यामध्ये विलन नेहमी मी ठरत होते, कारण मी कोणाकडे नव्हते जात. लोकं माझ्याकडे येऊन ट्रिगर करायचे, पोक करायचे, इन्स्टिगेट करायचे, तोंडून काहीतरी निघायचं. मग तो मुद्दा घेऊन तो चगळत बसणार. मग भाऊच्या धक्क्यावरती त्यांना सिंपती, मी विलनाइज. तेच होणार होतं. आणि मला असं वाटलं, की मी इतकी टार्गेटेड होते, की कधी भाऊच्या धक्क्याला मला स्वतःला डिफेंड करण्याचा चान्सही नाही मिळाला. म्हणजे दुसऱ्यांना बोलू देण्याचा चान्स मिळायचे. मी बोलायला गेले, की मग मला थांबवायचे. किंवा मी जितके काही डिफेन्स दिलेत माझ्या बाबतीत, मी बाहेर आल्यानंतर जेव्हा एपिसोड्स बघते तेव्हा असं कळतंय की ते डिफेन्स नाहीच आहेत एपिसोड्समध्ये. सो मे बी मग माझं कॅरेक्टरच विलनचं होतं, काय होतं, आय डोंट नो. पण मला एवढं माहिती आहे, मी जशी होते मी तशीच राहिली शो. अगदीच, पण तुझ्या भाषेवरही मुद्दा केला गेला. कारण जेव्हा तू आथू असं म्हणते किंवा खरखटी असं कोणाला म्हणाली किंवा प्रभूला आता जे काही म्हणाली होतीस त्यावरनं तुझ्या भाषेचा मुद्दा केला गेला आणि इतरही काही जण म्हणत होते, काही नाही तर शिवाही दिल्या होत्या. सो यावर असं तुला वाटतं की तुला ह्यातही ट्रिगर केलं गेलं आणि तुझाच मुद्दा या घरात उचलला गेला? मी आता तुम्हाला एक एक करून विषयात हात घालते. सगळ्यात आधी तर प्रभू. तुम्ही बघितलं असेल की मी भांडणांमध्ये खूप काही बोलली आहे. पण प्रभूला ते रील व्हायरल पण होते, ज्याच्यामध्ये प्रभू मला खूप काही बोलतो आणि मी त्याला अजून काही एवढंच बोलते. कारण मला माहिती होतं,
प्रभू एक सहानुभूतीचा फॅक्टर घेऊन घरात आलाय. मला माझ्यासाठी शॉकर हा होता, प्रभू माझ्यासोबत बसला होता, तर ही एक इनसाइड गोष्ट आहे आणि हे भरपूर लोकांना माहित नाही ना, आज मला ती लोकांना कळवून द्यायचे. प्रभू बसला होता आणि मी प्रभूला म्हणलं, ऐक ना, मी सगळ्यांना स्टॉक करून आली आहे इंस्टाग्रामवरती, तू खूप चांगले कपडे घालतोस तुझ्या रील्समध्ये, मग तू असे कपडे का घेऊन आलायस? तर तो बोलला, त्याला काही सुचलंच नाही बोलायला. मी म्हटलं, ते ब्रँड्सचे कपडे होते का? तो बोलला, हो हो ब्रँड्सचे होते. मी मग म्हटलं, तू बिग बॉस सारख्या स्टेजवर होते, तू ते ब्रँडचे कपडे इथे का नाही आणलेस? तो बोलला, मी आणले होते पण मग नंतर घरी पाठवून दिले. मग त्यांनी वापस पाठवलेच नाही. म्हणजे मग मे बी एक गरिबीचा कार्ड जो एक्झिस्टच नाही करत. आपल्याला पण माहिती आहे की इन्फ्लुएन्सिंगमध्ये, कॉन्टेंट क्रिएशनमध्ये भरपूर पैसा आहे आणि त्याचे जितके फॉलोअर्स आहेत, अच्छी खासी परिस्थिती आहे. पण एक सहानुभूतीचा फॅक्टर जनरेट करण्यासाठी त्यांनी ते हे केलं होतं. प्रत्येक टास्कमध्ये काही जरी झालं तरी एक स्टार्टिंग स्टेटमेंट प्रभूची असायची की तुम्ही मला वीक समजता, आणि त्याला कोणीच वीक नव्हतं समजत. तो हाईटवरनं, अंगकाठीवरनं स्वतःच एक सिम्पथीचा एक आधी कार्ड पुढे करायचा आणि मग त्याला कोणी जरी काही जरी बोललं ना, मग ते असं वाटायचं की ओ गॉड, या लहानशा लेकराला कोण काय बोलतं. भांडण्याचा विषय असं झाला होता, जेव्हा राखीचं माझं भांडण झालं होतं, ते दाखवलं नाही गेलंय, पण प्रभू त्या भांडणात नव्हताच. तन्वी जाऊन प्रभूला बोलली, दिसत नाहीयेस, जा रुचिताशी भांड. हे माझ्या कानांनी ऐकलं, माझ्यासमोरच झालं. प्रभू बाहेर आला, प्रभू येऊन मला बोलायला लागला. मी त्याला म्हणलं, ऐक ना, मला तुझ्याशी नाही बोलायचं आहे, मला तुला तुझ्या शरीरावर मला काही टिप्पणी नाही करायची, पण तू करतोस तू कर. तेव्हा तो नकटी, झिपरी, हे काय 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 बोलत होता. मग त्यांनी ते सुरुवात केली. मग त्याच्या तोंडून एक शब्द निघाला, कुत्रे. मग तेव्हा तन्वीला कळलं की चुकीच्या डिरेक्शनला चाललंय. तन्वी बोलली, सॉरी बोल. मग तो मला सॉरी पण बोलला. मग हे मला माहिती होते की हे सेम मी जर का बोलले ना, तर ते खूप घाणेरड्या डिरेक्शनला जाणार आहे, कारण की सिम्पथी फॅक्टर अगेन. त्यामुळे मी त्याला स्टार्टिंगला काहीच नव्हते बोलले, पण हे कधीच भाऊच्या धक्क्यावरती हे उचललं नाही गेलं. राहिला प्रश्न खरकटीचा. तर खरकटीचं तर मुद्दाच खूप वेगळा होता. तन्वीने एक नवीन गेम काढला होता. तन्वी प्रत्येक भांडणात इतक्या क्लोज यायची, कारण की तन्वीला माहिती होतं रुचिताच्या पर्सनल स्पेसमध्ये गेले, रुचिता ॲग्रेसिव्ह होईल, इन्स्टिगेट होईल, पोक होईल, हात उचलेल आणि रुचिता शोच्या बाहेर जाईल. आणि तिला तेच हवं होतं, कारण की किती जरी म्हटलं, तन्वीची माझी पर्सनॅलिटी खूप सिमिलर होती आणि जर का मी गेले असते तर तिचा फिनालेकडचा प्रवास सुरळीत गेला असता. सो ती पोक करायची आणि घरामध्ये सगळ्यांना माहिती होतं की मला स्मोकचा खूप त्रास, मला स्मोकचा स्मेल सहन नाही होत. तन्वी स्मोक करून यायची आणि माझ्या इतक्या क्लोज यायची, आणि त्या इतक्या क्लोजमध्ये तिला एक्सपेक्टेड होतं की मी हात उचलावं, आणि त्याच्यामध्ये त्या स्मेलमुळे मी तिला खरकटी बोलली होती. पण ते असं दाखवलं गेलं आणि मी खूप लिटरल वेमध्ये तिला खरकटी बोलली होती. जो अर्थ असतो तोच, तो डबल मिनिंग घेऊन तो दर्शवला गेला. मग त्याच्यानंतर मी भाऊच्या धक्क्यावरती हे पण बोलले की भाऊ, मी त्या वेळेने बोललेच नाहीये, तो जो स्मोकचा स्मेल होता मी त्याच्यावरनं बोलली गेली, पण ते नाही एपिसोडमध्ये. मे बी अगेन त्यांचं टाइम लिमिट आहे, काय आहे मला नाही माहिती. राहिला प्रश्न आथूचा. पण राखी जेव्हा आली होती, राखीने ऑल ऑफ अ सडन 2 दिवस शांत होती. त्याच्या आधी विशालचं आणि माझं कुठेच आमच्या नात्यावरती काही टिप्पणी नव्हती. राखी माहीत नाही काय पर्स्पेक्टिव्ह घेऊन आली होती, किंवा राखीने ठरवलंच होतं की तिला या डिरेक्शनमध्ये घेऊनच जायचं. राखी आली, राखी स्टार्टेड कॅरेक्टर असॅसिनेटिंग मी. राखी मला कॅरेक्टरलाच बोलायला लागली. राखीने असे शब्द बोलले जे तुम्ही एपिसोडमध्ये नाही बघितले, एडिट केले, खूप घाणेड्या लेवलवरचे, जे मला इथे रिपीट पण नाही करायचे, खूप घाणेड्या लेवलवरचे. आणि त्याच्यावरती दीपाली सय्यद ताई आणि तन्वी ह्या टाळ्या वाजवत होत्या. आणि तेव्हा मी बोलले की तुम्ही जे स्त्रीत्वाचं एक झेंडा लहरावता, ती मला कॅरेक्टर असॅसिनेट करते, तुम्ही हसताय, तुम्ही नाचताय, तुम्ही माझ्या टाळ्या वाजवताय. आणि त्याच्यावरून ती बोलली, आमची मर्जी, आम्हाला असंच करायचं आहे, कारण की तू तशीच आहेस. आणि त्याच्यावरती मी आथू केलं होतं. पण एपिसोडमध्ये ते सगळं काटलं आणि फक्त हे दाखवलं की मी तिच्यावरती थुंकते. पण मला काय वेड लागलं की मी उगीच का ते करेन. हा बिल्डअप होता, जो बिल्डअप नाही दिसला एपिसोडमध्ये. पण असं वाटलं की वाईल्ड कार्ड जे आता आलेत ते तिघं आलेत आणि पहिल्याच दिवशी रेवा आणि संस्कृती तुझ्याशी भिडल्यात आणि त्यानंतर तुझा कुठेतरी गेम हा दाबला गेला किंवा तू शांत झाली असं मला दिसतंय. सो त्या आल्यामुळे तुझा गेम हा दाबला गेला आणि त्यामुळे बाहेर आलीस असं काही वाटतंय की ते आल्यावर तुझ्या खेळात फरक पडला, हे तुला जाणवतं? टू बी ऑनेस्ट, ॲज अ ऑडियन्सला पण कळेल, रेवा आणि संस्कृतीमध्ये ते कॅलिबर नाही आहे की ते मला स्टॉप करू शकते. इतके जर का तसं असतं तर मग 7 आठवड्यांमध्ये भाऊ एवढं बोलत होते. भाऊंपेक्षा तर ते मोठे नाही आहेत की मी त्यांच्यामुळे स्टॉप होईल. मला तर दोघींमध्ये पण एवढं कॅलिबर नाही वाटत की ते मला स्टॉप करतील. माझा गेम मी चेंज केला होता.
कारण की 7 आठवडे झालं मी अशी होते की जर का मला त्याच गोष्टीवरनं बार बार बोललं जाते, भांडणं किंवा टोन किंवा शब्द, तर मी तेच सॉफ्टन करते ना. मी माझ्या रायव्हलरीज ज्या होत्या आरबी सोबतच्या किंवा तन्वी सोबतच्या त्या डिझॉल्व्ह केल्या होत्या. मी खूप सरकॅस्टिक टोनमधून सुरू केलं होतं भांडायला, जे नॉमिनेशनमध्ये पण दिसलं किंवा कॅप्टन्सीमध्ये जी मी आरडाओरडा आधी टास्कमध्ये करायचे. संकेत जेव्हा माझ्यावरती येत पण होता तेव्हा मी हसून सरकॅझममध्ये त्याला उत्तर देत टास्क खेळले, जे की कधीच एक्सपेक्टेड नव्हतं. मी म्हटलं हा वाला टर्न घेऊन बघूयात की काय होतंय. मे बी हा जर का चालला, लोकांना मी आवडले तर वर्क होईल. पण आय थिंक तो जो माझा टर्न होता तो अचानक लोकांना डायजेस्ट नसेल झाला, कारण की कंटिन्यू आरडाओरडा करत एक ॲग्रेसिव्ह रुचिता टू एकदम सरकॅझम सॉफ्टवाली रुचिता, तो टर्न खूप विचित्र होता. पण ते रेवामुळं नव्हतं किंवा त्या संस्कृतीमुळं नव्हतं. मला बघायचं होतं की मी जर का गेममध्ये चेंज आणला, माझ्या पर्सनॅलिटीमध्ये थोडासा एक मोल्ड आणला तर काय होतं. पण आय थिंक तेच बॅकफायर झालं. जिथे थोडी मी पॉझिटिव्ह दिसायला लागले, मे बी तेच माझ्यासाठी बाहेर पडण्याचं एक कारण ठरलं. पण काही वेळा ना रुचिता वुमन कार्ड खेळते असंही मुद्दा घरात आला आणि त्यावरनं प्रेक्षकांनी अनेकदा ट्रोल केलं गेलं की खरंच तू वुमन कार्ड खेळतेस असं त्यांना दिसत होतं. यावर तुझं काय मत? मला नाही वाटत मी कुठेही वुमन कार्ड खेळले. माझं मत खूप ठाम होतं. माझी एकच चूक झाली होती आरबीच्या दुसऱ्या आठवड्याच्या टॉपिकमध्ये, की तो मुद्दा माझा नव्हता, तो मी नव्हता बोलायला पाहिजे. पण माझा मुद्दा करेक्ट होता की तुम्ही विदाऊट परमिशन कुठल्याही मुलीला हात नाही लावू शकत. कारण अनुश्री कंटिन्यू नको 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 ओरडत होती, तर तू तिथे थांबायला पाहिजे. त्याच्यामध्ये त्यांनी रिव्हेंजमध्ये आरबीने मेल कार्ड खेळलाय. जर तुम्ही आता क्लिप्स पण बघितल्या, आणि ही पण अजून एक इनसाईड गोष्ट सांगते जे तुम्हा लोकांना माहीत नाही. मला वाटलं होतं ते माहिती असेल, पण ते एपिसोडमध्ये नाही आहे. सो विषय असा झाला, तुम्ही क्लिप्स पण बघितलं असेल, मी आरबीच्या जवळच गेले नव्हते. तो जो आटा छिनण्यावाला टास्क होता, मी खाली सोफ्याकडे जात होते, तो मला तिथून थांबवत होता. झटापटी आमच्यात असंच झालीच नाही. तो जो प्रायव्हेट पार्ट टच अँड स्क्वीजपर्यंत गेलं होतं ते घडलंच नव्हतं. तिथून मला जेव्हा दीपालीताईकडनं कळलं की तो असा असा स्टेटमेंट देतोय, माझ्या पायाखालची जमीनच खिसकली, कारण असं काही झालंच नाहीये. मी कणिक खेचलंय आणि मी तिथून धावली आहे. त्याच्यानंतर विशालने जाऊन राकेश बापटला कन्फ्रंट केलं की बाबा नक्की काय झालं, प्रायव्हेट पार्ट टच झालंय म्हणजे काय झालंय. त्याचं असं म्हणणं होतं की तिने माझ्या प्रायव्हेट पार्टला टच केलं आणि स्क्वीज केलं. तो बोलला कोणता प्रायव्हेट पार्ट. त्याचं म्हणणं होतं माझा चेस्ट. हे तुम्हाला नाही दाखवलं. ऑडियन्सला वाटलं प्रायव्हेट पार्ट म्हणजे त्याला प्रायव्हेट पार्टच बोलायचं. तो आरबीचं इतकं युजलेस रिझन होतं की जर का मुलींचा चेस्ट एरिया हा त्यांचा प्रायव्हेट पार्ट असू शकतो, तर मुलांचा पण तो प्रायव्हेट पार्ट असू शकतो. आणि त्याच्यावरतून भावनी पण त्याला समजलं होतं की मुलांचे आणि मुलींचे प्रायव्हेट पार्ट जे वेगळे असतात आणि ते काहीच घडलेलं नाही आहे. त्यांनी डिफेन्समध्ये, त्यांनी रिव्हेंजमध्ये मेल कार्ड वापरला, तो खूप चुकीचा होता. तर माझा म्हणण्याचा उद्देश असा होता की जेव्हा ह्यांना वाटलं की फिमेल कार्ड मी वापरला, मला इतकं ऐकवलं गेलं, मेल कार्ड तो पार्ट टच आणि स्क्वीजपर्यंत गेलं, ज्या गोष्टी घडल्या पण नाही आहेत. चेस्ट एरियाला जर का धक्का लागला, त्याच्यावरनं त्यांनी एवढा मोठा मुद्दा क्रिएट केला, तर ॲटलिस्ट आरबीला हे बोलायला पाहिजे होतं की तुमच्यामुळे एका मुलीच्या चारित्र्यावरती लांछन उडतं. कुठे भाष्य केलं याच्यावरती? नाही भाष्य केलं. तुम्ही डिफरन्स पण बघा अप्रोचमध्ये. जेव्हा मला बोललं जायचं, मला बोललंच दिलं नाही जायचं. जेव्हा बाकीचे बोलायचे, बाकीच्यांची सगळ्यांची बाजू ऐकली जायची, माझी कधीच नाही ऐकली जायची. मी बोलायला जायचे, मला थांबवलं जायचं. कारण की त्यांना माहिती होतं मी बोलले तर मी विथ प्रूफ्स बोलेन. हे जे घडलंच नाही आहे ते मी ॲक्सेप्टच नाही करणार. व्हिडिओजमध्ये ठळकपणे दिसतंय की मी काहीच केलेलं नाही आहे. मग कुठल्या वेने हे बोलू शकतात की मी फिमेल कार्ड किंवा मी वुमन कार्ड. मेन कार्ड आरबीने वापरलं आहे, कारण की आरबी वॉज ऑलवेज स्केअर्ड टास्कसाठी. पण आता आणखी एक बाजू मला तुझे ऐकून घ्यायची आहे, कारण की जेव्हा प्रभू आणि तुझं वाद झाले त्यानंतर आईची एक कमेंट अशी व्हायरल झाली की तिने प्रभूच्या पोस्टवर कोणत्या तरी कमेंट केली. सो त्यावर खरं काय मत आहे आणि काय खरं आहे आणि काय खोटं आहे असं वाटतं की तुझ्या आईने खरंच ती कमेंट केली आहे? टू बी ऑनेस्ट मी आत्ताच घराच्या बाहेर आली आहे आणि मला ते आत्ता कळलंय अर्ध्या पाऊण तासाआधी. सो ते किती खरं आणि किती खोटं आहे हे अजून मी ते क्लॅरिफाय पण नाही केलं की बाबा खरंच तिने कमेंट केली आहे का निगेटिव्ह PR चाललाय. कारण की निगेटिव्ह PR एवढा चाललाय माझ्या नावाने की भरपूर, तेच नाही अजून भरपूर गोष्टी आहेत. सो आधी मला माझ्या आईशी जाऊन विचारावं लागेल की बाबा तुझ्याकडनं खरंच असं काही झालंय का. सो मला अजून त्याची क्लॅरिटी काहीच नाही.
तेच पण या घरात आता खेळताना तन्वी पहिल्या दिवसापासून तुझी आम्हाला मैत्रीण दिसली आणि अचानक नंतर तुमच्यात वाद झाले. तू तिला कॅप्टन्सीसाठी मदत केली नाही आणि त्यानंतर शेणाच्या टास्कमध्ये तिने तुला नॉमिनेट केलं. असं सगळं घडत असताना तुमची मैत्री खरं तर दुरावली. तर ही मैत्री खेळापुरतीच होती का, की फेक फ्रेंडशिप होती, की तिने टोळी देखील सोडली त्यानंतर? काय वाटतंय यावर? फेक फ्रेंडशिप माझ्या नाही तिच्या बाजूने होते. कॅप्टन्सीला सपोर्ट मी केलाय तिला. पहिला टास्क जो लांडग्याचा टास्क होता, मी वन साईड खेळली आहे. वन साईड फक्त तिच्यासाठी, तिच्या कॅप्टन्सीसाठी. अनुश्री उमेदवार होते, मी अनुश्रीला टर्न करत होते की ऐक तुला सपोर्ट नाही मिळणार, तू तन्वीच्या साईडनी खेळ. मी हे सगळं केलं तन्वीसाठी. शेणाच्या टास्कमध्ये मी तिचा सपोर्ट नाही केला, कारण मला माहिती होते की तन्वी माझा यूज करून घेते. कारण जेव्हा तिला कळलं भाऊच्या धक्क्यावरती की रुचिता निगेटिव्ह दिसते, तिने पटकन माझा हात सोडला. तिला एकदा पण नाही वाटलं की आपण जर का मैत्रीण मैत्रीण म्हणतोय तर त्या मैत्रिणीसाठी आपण तिच्या बॅड टाईममध्ये पण उभं राहायला पाहिजे. तेव्हा तिचा बॅड टाईम होता, तेव्हा मी तिच्या कंटिन्यू सोबत होते. ती स्वतःला मारून घेत होती, तेव्हा सुद्धा मी होते तिच्यासोबत, कोणीच नव्हतं. कॅप्टन्सीमध्ये पूर्ण तुटली होती जेव्हा तिला कॅप्टन्सी मिळाली नव्हती, तेव्हा मी होते तिच्यासोबत. पण जेव्हा मला एक मैत्रीण म्हणून तिची गरज होती तेव्हा ती नव्हती माझ्यासाठी. का तर रुचिता निगेटिव्ह दिसते. सो तन्वीचा पूर्ण गेम पॉझिटिव्ह दिसण्यात आणि निगेटिव्ह दिसण्यातच होता. मला माहीत नाही हे बाहेर आलंय का नाही, पण जेव्हा ती सागरदादाच्या कॉमेडीवरून बोलली होती तेव्हा ती आज जाऊन अंग पटकत रडत होती की मला जान्हवी किल्लेकर नाही दिसायचं. सो तिचा पूर्ण गेमच आहे की त्याच्यानंतर तुम्ही बघा तिने इतका ड्रास्टिक चेंज, तुम्ही एका आठवड्यात इतका ड्रास्टिक चेंज पर्सनॅलिटीमध्ये नाही आणू शकत. तन्वी तिथे जे 24 तास राहतात त्यांना माहिती असेल, जे इंटरव्ह्यूज पण देऊन गेले ते पण तुम्हाला हेच बोलले असतील, तन्वी प्रत्येक दिवस एक वेगळा कॅरेक्टर प्ले करते. ती गेम अनुसार त्याच्यामध्ये रियालिटी शो साठी ते मला अजिबात ॲप नाही वाटत, कारण की त्याच्यामध्ये काहीच रियालिटी नाही आहे. ती फक्त वेगळे वेगळे रील बनवते, वेगळे वेगळे कॅरेक्टर्स प्ले करते. ती जे सोज्वळ शांत असण्याचा आणि एक अँग्री यंग लेडी जी सत्यासाठी उभी आहे ती नाही आहे तशी. तिला तिचे काही स्वतःचेही मुद्दे नसतात. तिला फक्त असं आहे की जिथे रुचिताचा चुकीचा शब्द तिथे जाऊन फक्त बोलायचं आहे म्हणजे आपण पॉझिटिव्ह दिसू. तुम्हाला माहित नाही ती का स्ट्रॉंग वाटते बाहेर, पण ज्या पर्सनल लेवलवर आम्ही घरामध्ये बघतो ना, तिचा स्वतःचा असंच काही गेम नाही. ते फक्त मुखवटे आहेत जे एक एक करून ती वेगळ्या दिवशी वेगळे वेगळे मुखवटे चढवते. ही मैत्री घराबाहेर आम्हाला पाहायला मिळेल? कधीच नाही. म्हणजे मी रायव्हलरी नाही ठेवणार, पण मी अशा व्यक्तीशी मैत्री नाही ठेवणार जेव्हा मला गरज होती. तिने शोसाठी खरंच लोकांना वापरून घेतलं. कारण की आयुष्यमान भव हे बिग बॉस कडून हिंट मिळाली होती तिला त्या लव्ह अँगलसाठी. तिने खूप प्रयत्न केला तिने, पण आयुषला कळलं की ही खूप डॉमिनेटिंग आहे, हिचे खूप एक्सपेक्टेशन्स आहेत आणि ही सगळं गेमसाठी करते. लव्ह अँगलचा विषय निघालाच आहे, तर विशाल आणि रुचिता हे नाव जोडलंच जातंय. सो मला याविषयी विचारायचं आहे की खरं हे नातं मैत्री पलीकडचं आहे, की या नात्याबद्दल तू काय खुलासा? मी गेममध्ये सुद्धा 4000 वेळा सांगून थकले, तो विशाल सांगून थकला की आमच्यात प्रेम नाही आहे आणि आमच्यात प्रेम होऊ पण नाही शकत, कारण की इतका एज गॅप आहे. कसं असेल, आमच्यात काहीच घडू नाही शकत. आम्ही हेच सांगत होतो की एक इमोशनल अटॅचमेंट आहे आणि ती खूप स्ट्रॉंग आहे. कारण की आमचे एक एक करून सगळी लोकं गेली. राधा गेली, अनुश्री पलटली, रोशनदादा गेला. त्या गोष्टीमुळे आम्ही अजून एकत्र येत गेलो, आम्ही अजून क्लोज येत गेलो. ती इमोशनल अटॅचमेंट, ती लॉयल्टी, ब्लाइंड ट्रस्ट आणि एक प्लॅटॉनिक फ्रेंडशिप होती जी आमच्यामध्ये विथ टाईम आणि आमच्यासोबत जे घडतंय की पूर्ण घर आमच्या अगेन्स्ट आहे आणि आम्ही सोबत होत, त्याच्यामुळे ती बिल्ड होत गेली. पण त्याच्यामध्ये कुठेही प्रेम, त्याच्यामध्ये कुठेही असं काहीतरी घाणेरडं हे असं कधीच काही नव्हतं जे जसं दर्शवलं गेलंय किंवा लोकांना वाटलंय. मी त्याच्यापेक्षा जास्त फ्रीली आणि ओपनली रोशन दादासोबत होते. पण तूच म्हणाली होतीस की विशाल तुला आवडतो. अजून पण मान्य करते, आवडतो, पण ॲज अ पर्सन आवडणं आणि प्रेमात असणं खूप वेगळी गोष्ट आहे. पण विशालने तुझा कुठेतरी फायदा केला गेमसाठी असं तुला वाटतं? आता तुम्हाला ह्या पण गोष्टी माहीत नाहीत कारण की ह्या पण एपिसोडमध्ये आलेल्या नाही आहेत. तो जो बझरवाला टास्क होता, पॉवर सॉरसवाला, ज्याच्यावरती अंड्यांवरती नावं लिहायची होती, तेव्हा मी दीपाली ताईसाठी खेळणार होते कारण की तशीच डील झाली होती, त्याच्यामुळे नॉमिनेशनमधून वाचले होते मी. तेव्हा मी दीपाली ताईसाठीच खेळणार होते. दीपाली ताई जेव्हा आऊट झाली तेव्हा विशालला कॅप्टन बनायचं होतं, पण विशालनी बॅकआउट मारलं आणि विशाल तो बोलला रोशनला की त्या इम्युनिटीची गरज रुचिताला आत्ता जास्त आहे कारण ती बॉटममध्ये येते, मला नको देऊ, रुचिताला बनव. हे तुम्हाला नाही दिसलं.
अगदीच. पण जेव्हा तो म्हणाला की रेवाला मी पटवणार, या गोष्टीवर तर तू आम्हाला फार इमोशनल दिसलीस आणि तुला ते पटत नव्हतं, कारण की तो तुझी साथ सोडून तिची साथ देणार होता. पण तो असाही म्हणाला की गेमसाठी, तरीही तुला ते झेपत नव्हतं, पटत नव्हतं. सो हे सगळं लव्यांगलच होतं. नाही 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 नाही, मी सगळ्याच लोकांसोबत इतकीच पॉझिटिव्ह आहे. मी माझ्या खऱ्या आयुष्यात पण तशीच आहे. आपला जेव्हा इतका क्लोज व्यक्ती किंवा जवळचा माणूस असतो ना, तो जर का अचानक, जेव्हा आपल्याकडे कोणीच नाहीये बोलायला, जेव्हा तुमच्या अगेन्स्ट घर आहे आणि अचानक जर का तो माणूस सोडून जर का तुम्हाला दुसरीकडे कुठेतरी गेम खेळायला चाललाय, तर ते कुठेतरी पॉझिटिव्ह नेचर होतं. ते सेम गोष्ट प्राजक्ताताई सोबत सुद्धा झाली. प्राजक्ताताईला मी म्हटले की तू अनुश्री सोबत, तन्वी सोबत बसते, मला फार एक पॉझिटिव्ह नेचर माझं बाहेर येते. मला खूप जेलस फील होते. मी रोशन दादाला पण बोलली की तू तन्वीला फार बहीण बहीण करतोयस, बहीण म्हणून मला जेलस फील होतंय. पण हे नाही दाखवलंय, हे दाखवलंय. ते जरी दाखवलं असतं किंवा ते दिसलं असतं तरी त्याच्यावरती प्रश्न उमटले नसते, कारण की ती मैत्रिणी आणि हा भाऊ आहे. मग ह्याच्याबद्दल बोलले, मग ह्याच्याबद्दलच का प्रश्न उमटतायत? ते एक फ्रेंड म्हणून पॉझिटिव्ह नेचर असतंच. तुमचा बेस्ट फ्रेंड आहे तर तो असतोच. तू सुद्धा तुझ्या बेस्ट फ्रेंडला अशीच असशील की तू कोणा जरी दुसऱ्याशी बोलायला लागला, तू पण तुझ्या बेस्ट फ्रेंडला अशी असेल, अच्छा हां आता दुसरी मैत्रीण, तुला पण कुठेतरी ते वाईट वाटणारच आहे. ह्याच्यामध्ये प्रेम कधीच नव्हतं. नाही, मी हे 10 वेळा ऑन कॅमेरा ॲक्सेप्ट केलंय, पण त्यातलं फक्त एकदा दिसलं गेलंय ऑन कॅमेरा. जर का दिवसातनं 24 तासापैकी जर का मी पण 1 तास त्याच्यासोबत बसते, तर तो 1 तासच तो दिसला गेलाय. बाकी टाईम मी इतक्या लोकांसोबत बसले. जर का मी सागरदादाच्या क्लोजच नव्हते, जर का मी त्याच्यासोबत बसतच नाही, तर मी सागरदादाच्या क्लोज कशी असू शकते? अचानक इमोशनल अटॅचमेंट नाही बनत. त्या माणसासोबत तुम्हाला टाइम स्पेंड करावा लागतो. पण ते मला डायनामिक माझं दिसलं नाहीये. माझी बबली साईड दिसलीच नाहीये गेममध्ये. माझी बबली साईड, जी मी चमेली ऑन ड्युटीवाली होती, ती पण माझी साईड होती. ती कितीदा दिसली गेममध्ये? एकदा. किंवा जेव्हा सचिन दादाची तो मोत्यांवाला टास्क होता, जो माझा तो ह्युमरवाला साईड होता, तो कितीदा दिसला. मी अशी पण होते, पण दिसलंच फक्त भांडताना, तर काय करणार आहे मी? या टोळीनेच तुझा गेम दाबला, कारण विशाल टोळी चालवत होता हे आम्हाला दिसतं आणि एकीकडे सगळेच जण टोळीतनं बाहेर होते. ते या टोळीने तुझा गेम कुठेतरी दाबला गेला असं तुला वाटतंय? मला नाही वाटत. सगळेजण टोळीला टार्गेट करत होते. काटा काय करते? जे टोळी करत होतं सेम काटाला कॉपी करतायत. पण टोळीला इतकं टार्गेट केलं गेलं, टोळीला इतकं तोडण्याचा प्रयत्न केला गेला, मला नाही माहिती का टोळीशी इतकी दुश्मनी होती. कारण त्यांना माहिती होतं की आमच्याकडे डोकं पण आहे आणि स्ट्रेंथ पण आहे. कारण रोशन दादा, विशाल आणि मी, स्ट्रॅटेजीसाठी अनुश्री आणि विशाल, सो आमच्याकडे इतकी फिजिकल आणि मेंटल स्ट्रेंथ दोन्ही होती ना, की त्यांना आम्हाला तोडायचं होतं. मी टोळीमुळे दाबली नाही गेली आहे. ह्या लोकांनी बिंबवून दिलं ते कंटिन्यू बोलून. कधी कधी काय होतं माहिती आहे, आपण एखाद्या गोष्टीला इतकं बोलायला लागतो की ती खोटी गोष्ट पण खरी वाटायला लागते. त्याच्यामुळे ते विशालसोबतचं माझं रोमॅन्टिक रिलेशनशिप पण तसंच बिंबवलं गेलं आणि ते राखी सावंतमुळे झालं. त्याच्या आधी टिप्पणी नव्हती या गोष्टीवरती. राखी सावंत काय बाहेरनं कोणी काय तिला सांगून शिकवून पाठवलं होतं का काय होतं ते मला नाही माहिती. काय चूक झाली असं तुला वाटतं? मी माझा गेम चेंज केला आणि सॉफ्ट झाले. आणि काय वाटतं की पुन्हा जायची संधी मिळाल्यावर कोणाला भिडायला आवडेल खरं तर? सगळ्यांनाच. आय थिंक लोकांना माझा तोच माझी ओरिजिनॅलिटी, माझा ओरिजिनल फ्लेवर आवडतो. तर मी यावेळेस जर का गेले तर कोणालाच नाही सोडणार. घराने काय शिकवलं? घराने हे शिकवलं की अशा रियालिटी शोजमध्ये जेन्युइन आणि रिअल माणसांची जागा खूप कमी आहे आणि ती खोटी लोकच चालतात आणि खोटी लोकच जिंकणार तुम्ही बघा. अच्छा, काय टॅक्स सांगते ते कोणाला देशील सांग? डबल ढोलकी? दीपाली ताई फॉर शुअर. रडूबाई? तन्वी. ओके. शातीर? अनुश्री. कामचोर? अनुश्री. चुगलीखोर? दीपाली ताई. डॉमिनेटिंग? विशाल. मित्र? प्रभू. ऑलराऊंडर? विशाल. साधव? सागरदादा. लेट करंट? प्राजक्ता ताई. चोर? चोर अनुश्री. फेक पर्सनॅलिटी? तन्वी आणि आरबी. गेम प्लेअर? गेम प्लेअर म्हणजे इन व्हॉट सेन्स? कोण चांगला गेम प्लेअर आहे? विशाल. गेम मेकर? कोण गेम बनवून खेळतं असं वाटतं? गेम बनवून खोटा? हां. तन्वी. आणि फेक पर्सनॅलिटी? तन्वी. सो थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट, व्हेरी बेस्ट तुझ्या पुढच्या जर्नीसाठी. थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.